नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर अपर्णा रंजना नाईक यांनी लिहिलेली एक रहस्यकथा किंवा गूढकथा सादर करत आहे. जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. ऐकूया तर. अपर्णा रंजना नाईक यांनी लिहिलेली एक रहस्यकथा. शीर्षक आहे गोंदिया एक्सप्रेस. गोखले दाम्पत्य 8-10 वर्षापासून वधूवर सूचक मंडळ चालवत होतं. खूप चांगल्या चांगल्या स्थळांच्या नोंदी त्यांच्याकडे असत. बऱ्याच लोकांची लग्न तिथे जमलेली होती. लोक पण त्यांच्यावर खुश होते. आता मंडळ चालवायचं म्हणजे दोन्हीकडची नीट माहिती घ्यायची जोखमीचं काम असतं. फसायची शक्यता असते. म्हणूनच ते दोघंही अगदी काळजीपूर्वक लग्न ठरवले. खूप चांगलं नाव होतं त्यांचं. आज मात्र एका मुलीनी स्वतःची जाहिरात दिली होती. म्हणजे स्वतःची माहिती, नाव, वेदिका, वय 25, राहणार मिर्झापूर. वेदिका एकटीच, आई वडील हयात नाही. स्वतःचा बंगला, नोकर चाकर, 3 गाड्या, उत्तम सांपत्तिक स्थिती. पेशा डॉक्टर. आदिवासी लोकांची सेवा करणं. आणि वेदिकाच्या अपेक्षा होत्या वरांनी मिर्झापूर गावात राहूनच आदिवासींची सेवा करायला पाहिजे. ती वराची परीक्षा घेणार आणि ती परीक्षा गोंदिया एक्सप्रेसच्या स्पेशल कुपेमध्ये. मुलगा डॉक्टरच हवा. मुलीचा फोटो मिळणार नाही, प्रत्यक्ष भेटच होईल. आता गोखले हे वाचून आश्चर्यचकितच झाले. त्यांनी लगेच तिला फोन केला. तुम्ही एकट्याच कुपेमध्ये मुलाला भेटणार? हो. का? काय झालं? नाही, अहो ही कसली अट? माझी अट अशीच आहे. अशाच आहेत माझ्या सगळ्या अटी. ठीक आहे. तुमचा फोटो नाही, मला नाही द्यायचा फोटो. असा सोशल मीडियावर नकोय. ठीक आहे. पण गोखले म्हणाले, पण काहीच नाही. त्या मुलाला माझ्या अटी चालतील, त्यानेच मला भेटावं. मुलीचा आवाज मात्र अत्यंत मंजूळ होता. आणि हो, दुसरं म्हणजे तुम्ही जाहिरात निरनिराळ्या शहरात द्यायची. जसं म्हणजे पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैदराबाद, बंगलोर वगैरे वगैरे. ठीक आहे. गोखले जरा विचारातच पडले. विचित्र मुलगी दिसते. पण तिने स्वतःच्या घराचा पत्ता आणि फोटो देखील पाठवला होता. मग गोखल्यांनी त्याप्रमाणे जाहिरात दिली, सांगितल्याप्रमाणे. पहिला मुलगा मुंबईचा होता. डॉक्टर संजय. हॅलो, मी डॉक्टर संजय बोलतोय. मी तुमची जाहिरात वाचली आणि मला आवडेल गडचिरोलीला राहायला. मला सर्व अटी मान्य आहेत. मुलीला भेटायचं ट्रेनमध्ये, ते माहीत आहे ना? हो, माहीत आहे ना. चालेल मला. तुम्ही तिला माझं नाव, पत्ता, फोन नंबर द्या आणि दिवस निश्चित करा. ठीक आहे. त्याप्रमाणे गोखले यांनी वेदिकाला फोन केला. हॅलो. तिकडून मंजूळ आवाज आला. मी वेदिका बोलतीये. बोला ना गोखले साहेब. हॅलो. अहो, तुम्हाला एक स्थळ सांगून आले. डॉक्टर संजय म्हणून आहे. बरं. तुम्ही त्यांना माझ्या अटी सांगितल्या ना? पण हो, सांगितल्या. सगळ्या अटी सांगितल्या. मग त्यांना माझा द्या ना फोन नंबर आणि मी दिवस ठरवते त्याप्रमाणे. त्याप्रमाणे दोघांची भेट ठरली.
गोंदिया एक्सप्रेसच्या कुपेमध्ये भेटायचं ठरलं. गोंदिया एक्सप्रेस, रात्रीची वेळ. गाडी रात्री 8 वाजता सुटून गोंदियाला सकाळी 8 वाजता पोचत होती. डॉक्टर संजय गाडीत चढला. प्रथम वर्ग कुपे आरक्षित केलेला होता. डब्याच्या लिस्टवर 2च नावं होती, डॉक्टर वेदिका आणि डॉक्टर संजय. संजय जरा उत्सुकतेनेच आत चढला. डब्यामध्ये बेडलॅम्पसारखा लाईट होता. तिथे एक घुंगट घेतलेली तरुणी बसली होती. हाय, गुड इव्हिनिंग, मी वेदिका. अत्यंत मंजूळ आवाज आला. गुड इव्हिनिंग मॅम, मी डॉक्टर संजय. या, बसा ना. संजय तिच्या समोर बसला. तुम्ही माझी माहिती वाचली असेल ना? हो, वाचली आहे ना, सगळी माहिती वाचली आहे. तुमची तयारी आहे ना आदिवासींसाठी काम करायची? हो, आवडेल मला. ठीक आहे. मग सुरू झाल्या दोघांच्या गप्पा. मंजूळ आवाजात, एकांत, धूसर प्रकाश. संजय म्हणाला, मी तुमच्या जवळ बसू का? नको, कारण मी तुम्हाला नीट ओळखत नाही. आपण गप्पा मारू की? ठीक आहे. तुम्ही कोणत्या कॉलेजमधून डॉक्टर झालात? वेदिकाने विचारलं. मी मुंबई मेडिकल कॉलेज. आणि तुम्ही? मी नागपूर मेडिकल कॉलेज. मग सुरू झाल्या दोघांच्या पेशंटबद्दलच्या गप्पा. पहाट होतच आली होती. वेदिका म्हणाली, आता नागपूर जवळ येते. मी माझा चेहरा दाखवीन. मला तुमचं सर्व आवडलंय. माझी वरपरीक्षा झालीये. तेव्हा आता तुम्हाला मी जर का आवडले तरच आपण गोंदियापर्यंत जाऊ. नाही तर तुम्ही नागपूरला उतरा. मी एकटीच पुढे गोंदियाला जाईन. संजयने विचार केला. तिचा आवाज इतका मंजूळ, बोलणं इतकं मृदू, ती सुंदरच असणार. वेदिकाने आपला घोंगट बाजूला केला आणि संजयचे डोळे विस्फारले गेले. बघतो तर समोर आला अत्यंत विद्रूप चेहरा. अरे रे, काळा रंग, बारीक डोळे, नकटे नाक, मोठाले कान, जाड ओठ, राठ केस. संजय पांढरा फटक्क पडला. काहीच बोलेना. वेदिका म्हणाली, मला माझं उत्तर मिळाले. तुम्ही नागपूरला उतरू शकता. तेवढ्यात नागपूर आलंच. संजय चेहरा पाहून आणि चेहरा पाडून उतरूनच गेला. मुंबईला पोचल्यावर आईवडिलांनी विचारलं, झाली का रे तुमची कुपेमधली भेट? खरं म्हणजे त्यांना हा विचित्र प्रकार आवडला नव्हताच. हो, झाली ना, पण आमची मतं नाही जुळली. मग आई वडिलांनी जास्त काही विचारलंच नाही, कारण नाहीतरी त्यांना हे सगळं असं पसंत नव्हतंच. मग दुसरा आला डॉक्टर कपिल. तो हैदराबादचा होता. सर्व संभाषण तसंच. कपिलला पण वाटलं, लग्न तर करू, मग बघू पुढचं काय ते. कारण पैसा, बंगला वगैरेची पडणारी भुरळ ती पडली होती त्याला. पण तिला बघून नागपूरलाच उतरला.
असेच आले डॉक्टर उमेश कोल्हापूरचे, डॉक्टर मणी बंगलोरचे, डॉक्टर हेमंत पुण्याचे, पण कोणाचंच जमलं नाही. तिला बघून कोणी यातलं गोंदियापर्यंत पोचलंच नाही. वेदिका आता खूप कंटाळली होती. तिने ठरवलं, आता बस झालं, आता नको. फक्त एक शेवटचा डॉक्टर चिराग, जो आला होता मणिपालहून, त्याला भेटायचं आणि मग नंतर वरपरीक्षा सोडूनच द्यायची. कारण तिला माहीत होतं की आपल्याला कोणी पसंत करणारच नाही. कारण हा आपला असा विद्रूप चेहरा. बिचारी अश्रू गाळत होती. तिला ही लग्न, मुलं बाळं यांची फार आवड होती. पण काय करणार. चिरागची आणि तिची भेट ठरली. चिरागला बघता क्षणी तीच त्याच्या प्रेमात पडली. अगदी गोरा पान, जवळजवळ 6 फूट उंच, बॉडी बिल्डर, जीन पॅन्ट आणि विटकरी रंगाचा टी शर्ट घातलेला चिराग हा कुपेमध्ये चढला. हाय, मी डॉक्टर चिराग. हाय, मी डॉक्टर वेदिका. बसा ना. हो. चिराग जरा लांबच बसला. ट्रेन सुरू झाली. तुम्ही माझ्याबद्दल वाचलं असेल ना? हो. मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. वेदिका मनात म्हणाली, आपल्याला तर तो बघितल्यावर पसंत करणारच नाही. पण त्याचा थोडासा सहवास मिळाला तर तिला सुद्धा तारुण्य सुलभ भावना होत्याच की. त्यामुळे तिला वाटलं, चला ट्रेनचा प्रवासच. तुम्ही समोर बसा की. अहो नको, मी इथेच बरं आहे. आपली नीट ओळख पण नाहीये. जे वाक्य वेदिका इतरांना म्हणायची ते त्यांनी तिला सांगितलं. बरं. तिचा मंजूळ आवाज, मृदू बोलणं चिरागला खूप आवडलं. वेदिकाला माहीत होतं, हा सहवास अगदी थोड्या काही तासांसाठीच असणार आहे. एकदा का आपलं मुखदर्शन झालं की तो निघून जाणार. आपण जेवायला मागूया का? बोलता बोलता गप्पा मारू, वेदिका म्हणाली. हो. तुम्हाला आदिवासींची सेवा करायला आवडेल? हो. का नाही, नक्कीच आवडेल. वेदिकाने विचार केला, हा असाच बोलतोय आपल्या मागच्या इतर डॉक्टरांच्या सारखा. पेशंटबद्दल गप्पा झाल्यावर मग तिने विषय बदलला आणि म्हणाली, तुम्हाला गाणी आवडतात? हो, मला आवडतात, चिराग बोलला. मी तुम्हाला एक विचारू? हो, विचारा की. त्यात काय, वेदिका म्हणाली. असं समजू नका की मी वधू परीक्षा घेतोय, पण तुमचा मंजूळ आवाज, तुम्ही गाणं म्हणाल माझ्यासाठी? हो. वेदिकाला चिराग खूप आवडला होता. त्यामुळे ती म्हणाली, बरं म्हणते. तिने लता मंगेशकरचं लग जा गले से फिर हसीन ये रात हो ना हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो, हे गाणं म्हणायला सुरुवात केली. गाणं म्हणता म्हणता ती चिरागकडे हळूच पण बारकाईने बघत होती. तिला वाटलं तो गाण्याकडे सूचक दृष्टीने बघेल, पण चिराग तन्मयतेने गाणं ऐकण्यात मग्न होता. मग गाणं संपल्यावर चिराग एकदम भानावर आला. काय स्वर्गीय आवाज! आहाहा, दैवी देणगी आहे हो तुम्हाला ही आवाजाची. वेदिकाला मनापासून आनंद झाला. पण लगेच विचार आला, अजून थोडेच तास
मग हा जाणार आपल्याला सोडून. बोलता बोलता खूप वेळ गेला. वेदिका म्हणाली, आता नागपूर येईल. त्याच्या आधी मी माझा घोंगट बाजूला करते. तुम्ही मला खूपच आवडला आहात. जर मी तुम्हाला पसंत असेन तर तुम्ही माझ्याबरोबर गोंदियाला या, नाही तर नागपूरला उतरा. हे मी तुमचं मत समजेन आणि पुढे एकटीच गोंदियाला निघून जाईल. चिराग तिला पाहिला. अगदी उतावीळ झालाच होता. अत्यंत दुःखी मनाने तिने घुंगट बाजूला केला आणि तशीच खाली मान घालून बसली. अहो, तुम्ही वर बघा की, मी येतोय तुमच्या बरोबर गोंदियाला. काय? मी तुम्हाला पसंत आहे? वेदिकाने विचारलं. हो तर. अहो, म्हणूनच तर मी येतोय गोंदियाला. वेदिकाच्या डोळ्यातून झर 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 अश्रू व्हायला लागले. मला कोणीच आजपर्यंत पसंत केलं नाही हो. पण मला तुम्ही पसंत आहात. आपण लग्न करूया. मी माझ्या आईला मणिपालहून घेऊन येईन. अत्यंत प्रेमाने चिरागनी तिचा हात हातात घेऊन म्हटलं. दोघंही निशब्द होऊन नुसते बसून राहिले. नागपूर आलं. ट्रेन थांबली. वेदिका म्हणाली, चिराग, तुम्ही पुन्हा विचार करा. अजूनही वेळ गेली नाहीये. माझा विचार केव्हाच पक्का झालाय. चिरागने म्हटलं. देविकाचा अजूनही विश्वास बसत नव्हता यावर. भानावर येऊन ती म्हणाली, गोंदिया यायला 3 तास आहेत. तुम्ही जरा विश्रांती घ्या. माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपाल. मी नंतर झोपेन थोड्या वेळाने. मग दोघांच्या मनात प्रेमाचा अंकुर फुटला होता. चिरागसाठी तिने अजून एक प्रेमगीत गायलं. ऐकता ऐकता चिरागला अगदी गाढ झोप लागली. अहो साहेब, उठा. गोंदिया स्टेशन आलं. एक पोर्टर चिरागला हलवून उठवत होता. किती वाजले? अहो, हे काय? 8 वाजले साहेब. अरे च्या, माझ्याबरोबर त्या बाई होत्या, त्या कुठे गेल्या? काय? कोण बाई? अहो, इथं कोणीच नाही. तुम्ही एकटेच आहात. असं कसं? अहो, काहीतरीच काय? रात्रभर माझ्या बरोबर होत्या त्या. नाही हो. अहो, कोणीच नव्हतं इथे. सहसा गोंदियात कोणी कामाशिवाय फिरकतच नाही. अरे, असं कसं? चिराग स्टेशनवर उतरला आणि त्यांच्याकडे वेदिकाचा अमिर्झापूरचा पत्ता होता. मग त्यांनी विचार केला, कदाचित वेदिका अगोदर घरी गेली असेल. आपण बघूच या आता काय झालं ते. म्हणून त्यांनी स्टेशन मास्टरला विचारलं, अमिर्झापूरला जायला काही वाहन मिळेल का? किती लांब आहे इथून? अमिर्झापूरला? अहो, तासभर लागतो. पण तुमचं काय काम तिथे? तिथे काय, सगळी आदिवासींची वस्ती. हो, माहित आहे मला. चिरागला लांबड लावायची नव्हती. म्हणून त्यांनी म्हटलं, आहे, माझं सरकारी काम आहे. बरं बरं. इथला एक टेम्पोवाला तिथल्या 2-3 गावात भाजी नेतो. आता 9 वाजता निघेल तो. तो सोडेल तुम्हाला तिथे. बरं. मग चिरागला त्याप्रमाणे टेम्पोवाल्यांनी अमिर्झापूरला सोडलं. चिरागनी पाहिलं, तुरळक वस्ती दिसत होती अगदीच.
पण गाव मात्र हिरवंगार. वेशीवर वनदेवीचं देऊळ होतं. त्याला गावरान पाना फुलांच्या माळा लावलेल्या होत्या. चिरागनी दर्शन घेतलं आणि तो वेदिकाचा पत्ता शोधत शोधत तिथे पोचला. आणि बघितलं तर खूप मोठा बंगला, सुंदर बाग, कारंज, बाजूला गॅरेज आणि समोर वॉचमनसाठी असलेलं कौलारू घर. चिराग बघतच राहिला. कुठे गेली ही वेदिका? मनाशी विचार करत असतानाच कोण हाय? डोक्यावर मुंडासे बांधलेला जरासा वयस्क वॉचमन बाहेर आला. तुम्ही डॉक्टर हाय असा काय? हां, पण तुम्हाला कसं कळलं मी डॉक्टर आहे म्हणून? अहो, आमच्या मालकीनबाई जाताना सांगून गेल्या ती. हं? जाताना म्हणजे? हो, जाताना म्हणजे अहो त्यांनी सांगितलं होतं, मी आता इथला निरोप घेणार, दुसरा डागदर येईल त्याला हे पत्र द्यायचं असं सांगून त्यांनी डोळं मिटलं. हे सांगून सदाशिव जोर जोरात रडायलाच लागला. काय? अहो काहीतरीच काय बोलता? काल रात्रभर माझ्या बरोबर होत्या त्या. सदाशिवनी काही ऐकलं नाही. तो गावातल्या लोकांना हाका मारायला लागला. सगळ्यांना म्हणजे, अरे संत्या, शिवा, भिवा, मारत्या, या इकडं लवकर, गावात नवीन डागदर आल्या ती. अरेच्छा! मग पटापट पटापट लोक धावून आले. चिरागला काही बोधच होत नव्हता. तो लोकांना म्हणाला, अहो काय झालं हे? तुमच्या डॉक्टर बाई काल माझ्याबरोबर रेल्वेत होत्या हो. त्यांचं आणि माझं लग्न ठरलंय. लोकांनी एकमेकांकडे पाहिलं, पण कोणीच काही बोले ना. मग सदाशिव म्हणाला शेवटी, जाताना त्यांनी मला सांगितलं होतं, जो इथपर्यंत मला शोधत येईल त्यालाच हा लिफाफा द्यायचा. आणि मग त्यांनी तो लिफाफा आणला. अहो पण काय झालं होतं तुमच्या डॉक्टर बाईंना? आता काय सांगायची त्यांची दुर्दैवी कहाणी. सोन्यासारख्या लक्ष्मीनारायणासारख्या जोडप्याच्या पोटी एक विद्रूप बाळ जन्माला आलं. त्यांचं बाळावर लई प्रेम. पण सर्वजण म्हणायचं, अरे असं कसं झालं? नाक मुरडायचे, टोमणे मारायचे. तेव्हा ते नागपूरला राहत असत. वेदिका नाव ठेवलं. जसं जसं दिवस गेलं तशा मोठ्या होत गेल्या. तसं तसं शाळा कॉलेजमध्ये त्यासनी लई टोमणे ऐकायला लागली. हुशार होत्या, डॉक्टर पण झाल्या, पण ना कोणी मित्र ना मैत्रिणी. लई दुःखी होऊन त्यांनी नागपूर सोडलं आणि इथं आदिवासींच्या पाड्यावर दवाखाना सुरू केला. इथलं लोक त्यासनी देवच मानू लागले. म्हातारे होऊन आईवडील गेले, मग त्या पार एकट्याच पडल्या. लग्न, मुलं बाळ याची लई ओढ लागली होती त्यासनी, पण नाहीच जमलं. शेवटी एकटेपणाला कंटाळून जीवनच संपवलं की हो त्यांनी. चिराग हे ऐकून गारच पडला. मग काल रेल्वेत होती ती कोण? हां, बरं, हे पत्र, ते पत्र द्या माझ्याकडे, मी सगळ्यांसमोर वाचतो. पत्रात लिहिलं होतं, मी वेदिका, एक दुर्दैवी शापित मुलगी. देवाच्या मनात काय होतं कुणास ठाऊक की मला असं विद्रूप केलं. मी ही एक स्त्री आहे, मलाही लग्न करायची मातृत्वाची ओढ आहे. पण स्त्री कितीही गुणी असली, हुशार असली तरी जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा तिच्या बाह्य सौंदर्यालाच महत्त्व दिलं जातं. हे अगदी त्रिवार सत्य आहे. खूप वाट पाहिली मी की कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल, एखादा तरी जोडीदार मिळेल, पण नाहीच आला कोणी. आई बाबा होते तेव्हा जीवन सुसह्य होतं, पण आता एकटेपणा नाही सहन होत मला. मी थकले. माझी एकच इच्छा आहे,
जो डॉक्टर इथे येईल तोच माझा नवरा असेल. ती त्याची वरपरीक्षा झालेली असेल. त्याला माझी सर्व मालमत्ता मी देते. माझ्या मृत्यूस मीच जबाबदार असेल. अभागी वेदिका. आता मात्र अश्रू गाळायची वेळ चिरागची होती. तो ढसाढसा रडायला लागला. काय केलंस हे वेदिका? अगं मी तुझा मनापासून स्वीकार केला होता. रडू नकासा डॉक्टर साहेब. अहो रडू नको तर काय करू? जे वेदिकाने सोसलंय तेच माझ्या आईने सोसले. ती पण दिसायला चांगली नाहीये. अगदी दुसरी वेदिकाच. तिचं पण लग्न झालं नाही. मातृत्वाच्या ओढीने तिने मला दत्तक घेतलं. असेच समाजाचे टोमणे खात खात मला वाढवलं. लोक म्हणत, अशा आईचा गोरापान मुलगा कसा असेल? तिच्या चारित्र्यावर पण संशय घे. मी तिचं दुःख पाहिलंय, अनुभवलंय. म्हणूनच मी फक्त वेदिकाचे गुण पाहिले. मला कुठल्याच सुंदर स्त्रीचे आकर्षण वाटले नाही. खऱ्या अर्थाने मी तिच्या प्रेमात पडलो होतो. आता वेदिकाची वरपरीक्षा संपली होती. तिला थोडा का होईना पण खरं प्रेम करणाऱ्या जोडीदाराचा सहवास लाभला होता. आणि चिराग कधीच लग्न करणार नव्हता. कधीच. आपल्या आईला इथे आणून कायमचा अमिर्झापूरला राहणार होता.